पंधराव्या दुसऱ्या चरणामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबराय सांगतात, संत गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. कुठल्याही असणाऱ्या गुणदोषाकडे संत पाहत नाही. आता गुणदोष हा शब्द फार सोपा आहे म्हणायला, पण याचे दोन प्रकारचे अर्थ आहेत. गुण वेगळा असतो आणि दोष वेगळा असतो. आपण सहज म्हणून जातो गुणदोष आपल्याकडे, पण गुण म्हणजे चांगलं आणि दोष म्हणजे वाईट. मृदंग वाजवणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे ना, म्हणजे गुण आहे. मृदंग वाजवणं गुण आहे, पण कीर्तन पाडण्यासाठी वाजवणं काय आहे? दोष आहे ना. वाजवणं हा गुण आहे, पण पाडण्याचा म्हणजे आजचा विषय नाही बरं, तुम्ही असू नये. फॉर एक्झाम्पल सांगते, चांगलं आणि वाईट सांगायचं ना मला. वाजवणं हा गुण आहे, पण पाडण्यासाठी वाजवणं हा काय दोष आहे. गायन गुण आहे, गायन येणं म्हणजे गुण आहे, पण कुणाला तरी कमी दाखवण्यासाठी गायन करणं काय दोष आहे. म्हणायला गुणदोष कसा आहे, सारखा शब्द वाटतो, पण असं आहे. स्वयंपाक येणं काय आहे गुण आहे, पण पाहुणे आल्यानंतर आजारी पडणं काय आहे? सगळं येतं, पण पाहुणे आल्यानंतर थंडी वाजून येते, त्याचं काय? का म्हणजे घरचे आपल्याला सांगताच नाही स्वयंपाक करणं. पाहुणा बी आपले दे की बॅग उचली निघे जाते, असं नसतं. म्हणजे गुण चांगला आहे, दोष वाईट आहे. पण चांगले आणि वाईटा सकट जे आपल्याला स्वीकारतात त्यांना संत असं म्हणतात. चांगला आणि वाईट सहित स्वीकारतात असं म्हणण्यापेक्षा वाईट प्रवृत्तीचा जे नाश करतात त्यांना संत असं म्हणतात. वाईट प्रवृत्तीच नष्ट करून टाकतात ते वाईट माणसं नाही नष्ट करत, वाईट माणसं नाही संपवत, वाईट प्रवृत्ती नष्ट करतात त्यांना संत असं म्हणतात. एके ठिकाणी सेंटिंगचं काम चालू होतं, सेंटिंगचं, आणि एक कारागीर ते खिळे असे ठोकत होता भिंतीमध्ये, एका हातात हतोडी. तेव्हा काही ते असं ते काय म्हणतात ते ड्रिल म्हणतात, ते नव्हतं कदाचित, म्हणून तो हतोडीला ठोकत होता. आणि मालक आला नेमका, ज्यानं कंत्राट घेतलेला होता तो मालक. त्यानं निरीक्षण केलं, इमानदारीत काम करतो का काय करतो असं. निरीक्षण करत असताना त्याच्या लक्षात आलं, तो जो कामगार आहे तो काही खिशात टाकत होता खिळे, काही खिळे खिशात टाकत होता. यानं पाहिलं, अरे म्हटले बरं झालं आपण वेळेवर आलो, ते नाहीतर यानं तर काही घरीच नेले असते. आणि मग त्यानं विचारलं, का रे किती खिळे ठोकून झाले? आणि मला बरेच राहिलेत अजून. मग तू बाकीचे ते खिशात ठेवले त्यांचं काय करणार आहे? त्यानं सरळ प्रश्न विचारला. म्हणे मालक काही नाही, त्यांना थोड्या वेळाने बघतो आता त्यांच्याकडे काय करायचं ते. म्हणे थोड्या वेळाने बघतो म्हणजे त्यांना दाखवले मालक, जे वाकडे खेळ आहेत म्हणे. काय म्हणा काय आहेत ते? मालक हे बघा. आणि हे कसे काय वाकडे झाले रे? म्हणे त्या पहिले सरळच होतं, आते वाकडा होय ना. म्हणजे कस काय? म्हणे चुकीचं कदाचित चुकीच्या जागावर ठेवायला. काय झाले? चुकीच्या जागावर ठेवामुळे वाकडा होईल. मग तो आता त्यांना काय करणार आहे? काय नाही, त्यांना खिशात ठेवतो, मी जमिनीवर आल्यावर त्यांनाही जमिनीवर आणतो. म्हणजे तो स्टूलवर उभा होता ना, त्याचं काम चालू होतं उंचावर. मालकानं सांगितलं, अरे वाकडे येते, समजा धावपळीमध्ये तुझं लक्ष नाही राहिलं तर तुला टोचतील. तिथं जर हात लागला खिशाला धावपळी तर वाकडे खेळ तुला टोचतील, जखम करतील कदाचित, दे म्हणे फेकून. तो म्हटलं, मालक मी थोडंसं जपूनच काम करतोय, ते माझ्या खिशात आहेत, मला माहिती आहे ते वाकडा आहेत असं, त्याच्यामुळे माझं कसं चाललंय, थोडं जपूनच काम करतोय. तरी मालकानं ऐकलं नाही, तुला जखम झाली तर मला दवाखाना भरावा लागेल, म्हणून तू पहिले त्यांना फेक. हा म्हणतो मालक, मी तर त्यांना फेकणार नाही. म्हणे का रे असं का? म्हणे समजा मी त्यांना रस्त्यावर फेकलं तर लक्ष्मीनगर मध्ये सप्ताह चालू आहे आणि इथं म्हणे लांबून लांबून माणसं येतात कीर्तन ऐकायला. समजा महिला मंडळ धावपळीमध्ये, पुरुष मंडळी धावपळीमध्ये येतात, पायात कुणाचे चप्पल असते कुणाचे नसते. आता कीर्तनला चप्पल लावणं बी काही सोपी गोष्ट नाहीये, नाही ना. आमचे सोडतो मी लोक येतो, तुम्ही तर झुकी पण जावा. नाशिक मध्ये नवी चप्पल घेतली बापू बाबा,
आणि काढली. बघायला गेले तर चप्पलच नाही. कार्यकर्त्यांना म्हटलं पहिले आपली चप्पल पाहिजे. हा दररोज झालंय म्हटल्यावर मग काय करणार. मी आज बूट येतात त्यामुळे बुटच वापरले नाही. चप्पल आणि म्हणजे जातच. कार्यकर्त्यांना अलाउड केले चप्पल असेल तर आणून द्या. काही जाण्याचा विषय घेत नाहीये. आणली एकानं दर म्हणे तुझी चप्पल. म्हटलं बापू एवढ्या राहण्यात नाव मावशी तूच म्हटली होती म्हणे जे चांगलं असेल ते घेऊन जा, वाईट असेल ते टाकून जा. माझी जुनी टाकून गेली तुझी नवी घेऊन गेली काय फरक पडला. म्हटलं मी चप्पल म्हटली होती का तुला. इतकं नाटून जे चांगलं असेल ते घेऊन जा, वाईट असेल ते माझी चप्पल घेऊन गेली. चप्पल आणणं बी काय तोडणार आहे का. तो कामगार म्हणतो साहेब सगळेच काही चप्पल घालून येत नाही. काही लई जाऊन टाकी येतच, काही धावपळ मासच नाही येतच. म्हणे यांचा आणि त्यांचा काय संबंध रे. म्हणे या वाकडाची या रस्ता फेकायला येणार ना तुम्ही. या तडे सुटणं बसाव काय करतील तिथं. म्हणे त्या बिना चप्पल लावला पाय मग घुस जातील. त्याच होता ऐकतं मी ते ऐकू द्यावा निघतील तर म्हणून ते म्हणते सामान कराय. म्हणे नाही रे लोक कुठं पायी पायी येतात आता गाड्यांवर येतात म्हणे. सगळ्यांच्याकडे गाड्या झाल्या. म्हणे साहेब जरी गाड्या आणलेल्या असतील तरी या वाकडाची या तडे बी सुटणं पडतं. म्हणे या तडे काय करतील. म्हणे या टायर मग होती जाते. या गाड्या पंचर लावून भेटू द्यावा नाही. बरं मग आता यांचं काय करणार आहे ते सांगशील का तुम्हाला. म्हणे साहेब सांगतो पण मला एवढं काम करू द्या. साहेब म्हणे नाही आत्ताच सांग. तो बिचारा म्हणे साहेब मी जेव्हा जमिनीवर येतो ना तेव्हा यांना जमिनीवर आणतो. अरे त्यांना काहीच फरक पडत नाही कारण ते काय आहेत वाकडे नुसते खिळे नाहीत ते वाकडे खेळ. तू काय करणार आहेस त्यांच्यासोबत मला बघू दे एकदा. उतरला विचार सगळं काम सोडलं हाताचं. उतरला की हातोडी घेतली त्या खिशातून खेळ्यांनाही बाहेर काढलं आणि काढल्यानंतर एकाला असं जमिनीवर ठेवलं. तो बोट त्यानं त्या टोकावर ठेवला आणि तो वाकडा खिळा त्या हातोडीनं हळूहळू त्याच्यावर वार केला. काय झाला सरळ झाला. साहेब म्हणे कितला बी वाकडा राहू द्या सरळ करणं मन हात नाही ना. म्हणून असे असणारे जरी कितीही दोषवान असले पण जर साधूच्या संगतीमध्ये गेले पण जर संतांची कृपा झाली तर संत कृपे त्वरित उद्धरती. त्वरित बर का नाही काळ वेळ तया लागे. संतांची कृपा झाली तर ते त्वरित उद्धरतात. जमिनीवर आला त्यांनाही जमिनीवर आणलं हळूवार. आता
जसा देवाच्या काठीत आवाज नसतो तसा संतांच्या सुधारण्यात पण आवाज नसतो बरं. संत सुधरवतात हे शेजारच्याला सुद्धा कळत नाही. अशा पद्धतीने त्यांचं कार्य संत मार्गाने चालतं. पण तिथं परिणाम मात्र परफेक्ट असतो. ते ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, होंगे तेरे बड़े भाग रे, तेरी अच्छी बनी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनी. संतांच्या संगतीत गेल्यानंतर चांगलं होतं. संतांनी सरता केलं तैशापरी. कशा चंदनानी बोरी व्यापी येल्या, गुणदोषाच्या सगळ स्वीकारतात ते संत असतात. गुण दोष याती न विचारी काही. विचारलंच नाही कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे. त्यासी म्हणे जो आपुले, मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. ते वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीर पराई जाने, पर दुखी उपकार करे तोए, मन अभिमानी नारी. वैष्णव जन तो तेरे कहिए जे, पीर पराई जाने. साधूची व्याख्या जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मांडतो, दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर त्याच्या नेत्रात अश्रू उभे राहतात, त्यांना संत असं म्हणतात, साधू असं म्हणतात. दुसऱ्याच्या सुखाने जो सुखावतो त्याला संत असं म्हणतात. दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याचा त्रास वाढतो त्याला काय म्हणतात ते तुम्ही बघा. हा, दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याचा त्रास वाढतो त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला काय माहिती नाही. आमच्याकडे काय म्हणतात तेही मला माहिती नाही. पण तुम्ही बघा, आता एकाच्या घरी फ्रीज आणलं आणि दुसरा दवाखान्यात गेला शेजारी. डॉक्टर साहेब माझं पोट दुखतंय. म्हणे काय खाल्लं होतं सकाळी? म्हणे खाण्याचा त्याचा काहीही संबंध नाही. मग पोट कशाचं दुखतंय? म्हणे साहेब मला माहित नाही. केव्हापासून दुखतंय ते सांगू. आता डॉक्टर काय देवाचं लोक त्याला काय माहिती. नाड्या जरी तपासल्या, ठोके जरी पाहिले ते स्टेथोस्कोप लावून, तरी सुद्धा शेवटी ते आपल्यालाच विचारतात ना. गेला का डोळे काढून बघतात, जीभ बाहेर काढ म्हणतात, हाताची नाडी बघतात, स्टेथोस्कोप लावतात, पण शेवटी काय विचारतात? सांगा आता काय होतं. एवढं सगळं झालं. त्यानं विचारलं केव्हापासून दुखतंय ते तर सांग.
म्हणे शेजारी फ्रीज आल्यापासून म्हणे तुला गरमा फ्रीज याशिवाय हाय बनवा येणावर काही म्हणा पाहिजे असे लोक आहेत. दुसऱ्याच्या सुखानं जो सुखावतो त्याला संत असं म्हणतात. दुसऱ्याच्या सुखानं जो दुखावतो त्याला फळ असं म्हणतात. माऊलींच्या भाषेत काय म्हणतात? फळ म्हणतात. फळ धळ वेळ आम्ही धळ असं ते फळ असतं. म्हणून संत वृत्ती या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. गुणदोषात सहित स्वीकारतात. गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. कुठल्या जातीचा धर्माचा कसा आला कुठून आला याचा ते विचार करत नाही. आलाय ना शरणागतीमध्ये मग मात्र ठाव दिला पायी आपुलिया. समजा तिथं जाती धर्म पाहत बसले असते. आता जगद्गुरु तुकोबरायांचा त्याविषयी सोडून साधू संतांचा त्याविषयी सोडून पण जाती धर्म जर पाहत बसले असते. बघा 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्याची निर्मिती झाली माहिती ना सगळ्यांना. सगळ्या मावळ प्रांतामध्ये खोऱ्यात फिरून एक एक असणारा मावळा जमवला आणि मग अशा पद्धतीनं ते सैन्य तयार झालं. गुणदोष याती कुठल्या जातीचा हे पाहिलेलं न विचारी काही मग ठाव दिला पायी आपुलिया. वेळ आहे भगवंतांच्या आभानाची. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची मुखाने स्मरण करायचं. ज्याला असे वरती हात करता येत असतील करा. सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी करा ना. मागे बसलेले मला दिसत नाही पण देवाला दिसत सगळं. जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम Kumaya
गुणदोष याची न विचारी काही ठावलीला पायी आपुलिया जगद्गुरु तुकोबराय सांगतात फक्त आपल्या चरणाचा आश्रय देतात असं नाही तर त्या असणाऱ्या शिष्याला त्या सद्गुरूच्या मनात आल्यानंतर त्या समर्थाच्या मनात आल्यानंतर त्यांच्या चरणाच्या आसरा दिल्यानंतर त्या समर्थाच्या कितीतरी उच्च असणाऱ्या पदावर ते नेऊन त्याला पोहोचवतात. तुका म्हणे आले समर्थांच्या मनात जरी लहानातला लहान असला तळागाळातला जरी असला तरी सुद्धा तरी होय रंग त्याचा म्हणजे सामान्य असणाऱ्या जीवाला राजपदावर नेऊन पोहोचवतात. एवढं सामर्थ्य संतांचं पण ती करत असताना मात्र त्याच्यात त्यांना गुण पाहता दोष गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया ज्ञानेश्वर कापुली मंडळी आज ना ताई पाय पाय गेले आता मी पाय पाय नाही म्हणून थोडी जाईल आनंद आहे. खूप खूप आभार ताई एवढं लांबून तुमच्या आपल्या सेवेसाठी आणत मानावे तेवढे उपकार कमी आहेत. या ठिकाणी एकच गोष्ट असते जे जे आपण शिकावे ते सकळांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ गुन्हा या साधूंच्या अन्वय न्यायाने हा उपक्रम चालू आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते केनेची पंथे चालू जाता न पडे गुंठा कुठे काही कुठलाही गुंठा न पडता सरळ रस्ता संतांचा जो आहे तो दाखवण्यासाठी तुमच्या आपल्या या प्रांगणामध्ये काही द्याल्या. खूप खूप धन्यवाद. सोबत दाजी आली त्यांचेही धन्यवाद. कारण या ठिकाणी तुम्ही आले खेडी मेडी गदारोडी आनंदे हा आनंद घेण्यासाठी आईजींनी एक शब्द सांगितला तो म्हणजे तुमच्या आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हा धर्म मंडप आहे. नुसतं दर्या आंबाड्यावर माणसेच न करता नाही सगळ्यांसाठी आहे. येणारी भावी पिढी तुमचा आपला आदर्श घेईल आणि तुमच्या आपल्या धर्माची पताका त्यांच्या खांद्यावर कशी जाईल एवढ्यासाठी हा धर्म मंडप असतो. आणि या धर्म मंडपाचं उभारणीचं जे कारण आहे ते म्हणजे तो धर्म बुडू नये. धर्म कधी बुडत नाही पण त्या धर्माची पताका तेवत राहावी. ज्ञान ज्योत एक दुसऱ्याने दुसऱ्याच्या हातात येत देत ती चालत राहावी म्हणून हा उपक्रम असतो. आमच्याकडे जसं आलं तसंच तुमच्याकडे कसं येईल या चांगल्या न्यायाने हे कार्य चालू राहतं. काहीजींनी अजून एक विचार मांडला या 2 तासावालं काही बनावं नाही, बोरीसारखं बनायचं नाही का. आपण म्हणत असतो जर लोकांनी आपल्या रस्त्यात काटे टाकले टाकू द्या पण आपण मात्र फुलं टाकायचं. काय टाकायची? आपण काटा बनून जायचं नाही. आपल्याला फक्त फुलं टाकण्याचा विषय समजून घ्या. एकदा तुमच्या आपल्या कर्णरंध्रामध्ये साधूचं भेट आलं की माणूस काटे विसरून जातो आणि फुलं आठवायला लागतो. त्याच न्यायाने तुमचं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आपण पार पाडावं अशी प्रार्थना करतो. आज आमच्याकडे अजून एक लिस्ट आलेली आहे. ज्या महात्म्यांनी
या धर्म कार्याला हातभार लावलेला आहे असे महात्मे श्रीमान मच्छिंद्र भाऊसाहेब पाटील या महात्म्यांचं नाव काल सुटून गेलं होतं, माफी मागतो. त्या महात्म्यांनी या धर्म कार्याला 2100 रुपये दान दिलेलं आहे. श्रीमान भूषण लक्ष्मण आहिरराव पुणे या महात्म्यांनी सुद्धा 500 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान रवींद्र आनंदा खैरनार या महात्म्यांनी 1121 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान दीपक लहू पाटील बगुमरा, दीपक बाबांनी 2100 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान नामदेव पंडित पाटील या महात्म्यांनी 1501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान नामदेव रेवजी जाधव या महात्म्यांनी 551 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान नथू आत्माराम पाटील या महात्म्यांनी 1100 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान पांडुरंग रतन महाजन या महात्म्यांनी 3151 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान सुनंदाबाई भिला पाटील या ताईसाहेबांनी 101 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान राजेंद्र वामन पाटील या महात्म्यांनी 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान अजून पुढे श्रीमान राजेंद्र वामन पाटील यांनी 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान संदीप भटू देसले विकी सोसायटी या महात्म्यांनी 500 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान मुन्नाभाई गॅरेजवाले या महात्म्यांनी 500 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान मनोज वनेसिंग राजपूत या महात्म्यांनी 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान ईश्वरभाई यांनी 51 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान अशोक सुप्रू पाटील यांनी 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान महेंद्र प्रताप पाटील शिवशक्ती सोसायटी यांनी 101 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान गणेश दशरथ माळी शिवशक्ती सोसायटी या महात्म्यांनी 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान गोकुळ वामन पाटील लक्ष्मीनगर या महात्म्यांनी 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. तुम्ही सगळ्याच मग कंजूशी करी पण दान दातच न करता काय काही वाज्यात सगळ्यांनी माझा परमात्मा या सगळ्या महात्म्यांच्या घरात बरकत देऊ, सगळ्यांना धन संपदा प्राप्त करून देऊ आणि अशीच दातृत्वाची भावना या सगळ्या महात्म्यांच्या मनात राहू आणि या धर्म कार्यासाठी त्यांचं धन मात्र वापरलं जावं अशी अपेक्षा ठेवतो आणि झालेली सेवा या ठिकाणी समापन झाली अशी जाहिरात करतो. उद्या सकाळी ठीक 5 ते 6 काकडा होईल आणि 5 ते 6 काकड्यानंतर काकडा माशी गर्दी होती सकाळी आरती करावी, सगळ्यांनी यायचं. रामकबीर मेहंदी आहे हा एक दुधाची कॅन भरून गेली गोविंदाला म्हटलं आणि अर्ध गोविंदा गोविंदा गोविंदाने अर्धी कॅन पिली. असो आजचे जे अन्नदाते आहेत श्रीमान हरिभक्त पारायण मच्छिंद्र भाऊसाहेब पाटील, श्रीमान हरिभक्त पारायण पांडुरंग रतन महाजन यांच्याकडून अन्नदान झालेलं आहे आणि अन्नदानाची ज्यांनी मात्र मान घेतलेला होता त्यांना ताईसाहेबांच्या हस्ते श्रीफळ देऊन त्यांचं सन्मान घ्यायचा आहे. अन्नदात्यांनी समोर या आणि आपला सन्मान घ्या. या श्रीमान विनायक मोतीराम पाटील वडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव या महात्म्यांनी 501 रुपयाचं दान आपल्या या धर्म मंडपाला दिलेलं आहे. कार्यकर्त्यांनी त्याचा स्वीकार करा.
नारळ द्यावा. उद्या ज्या महात्म्यांची पंगत आहे त्यांनी मात्र आपली तयारी ठेवायची राहील. उद्या संत भोजनाची मानकऱ्यांनी आपल्या पंक्तीचा विचार करायचा राहील. सायंकाळी ठीक 5 ते 7 हरिपाठ होईल आणि उद्या परत मात्र हरिकीर्तन हरिभक्त परायण बाळासाहेबजी महाराज नवले जुन्नरकर यांचं सुश्राव्य असं उत्कृष्ट कीर्तन राहील. सगळ्यांनी मात्र त्या उत्कृष्ट कीर्तनाचा लाभ घ्यावा. जय हरी जय हरी. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी.